27 ऑक्टोबर 2025 रोजी लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत शिरसवाडी वाडे बोल्हाई येथे प्रशांत कुंडलिक नागवडे शेतकरी उद्योजक तरुणावर धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय। त्यात सदर तरुण गंभीर जखमी झाला। या गुन्ह्याचा तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे पीएसआय संजय चव्हाण करत असून त्यांनी हल्ल्याचा मास्टरमाइंड देविदास निकाळजे, सार्थक बोडके यांना अटक केली असून अशफाक शेख व यासीन शेख या विधिसंघर्षित तरुणांना हल्ल्यात समावेश असल्याचा सीसीटीव्ही फुटेजवरून समजल्याने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदर हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करताना कडक कलमे लावली नसल्याचे फिर्यादीच्या भावाने सांगितले। शहराबरोबरच आता पुण्याच्या वेशीवर असणाऱ्या ग्रामीण भागातही कोयता गँग सक्रिय झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलंय। आपण आलेलो आहोत वाघोली येथील जे लाईफलाईन हॉस्पिटल आहे या ठिकाणी आलेलो आहोत। काल 27/10/2025 रोजी प्रशांत कुंडलिक नागवडे वय 37 याच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि तो याच हॉस्पिटलमध्ये आज जीवाची आकांत करून त्या केलेल्या हल्ल्यातून झालेल्या ज्या जखमा आहेत त्या जखमांशी तो लढतोय। तर कसा हल्ला झाला, काय झालाय त्या संदर्भात त्यांचे इथे भाऊ आहेत। तर काल हा जो काही हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याबद्दलची काही पार्श्वभूमी आहे का आणि हा हल्ला बेसावध झालाय कसा झालाय त्या संदर्भात आपण प्रेक्षकांना त्याबद्दल माहिती। सर, माझा भाऊ प्रशांत नागवडे हा घरातून निघून मुलांना निवेदन शाळेतून घेऊन येण्यासाठी चालला होता। तर रस्त्याच्या मध्येच शाळेच्या अलीकडे काही गुंडांनी त्याच्यावरती अचानकपणे कोयत्याने धारदार शस्त्राने असा हल्ला केला। त्याला खाली पाडलं, त्याच्या डोक्यावरती कोयत्याचे धारदार शस्त्राचे असे हल्ले केले, त्याला खूप त्या ठिकाणी मार दिला। म्हणजे केलेला हल्ला हा प्राणघातक होता असं तुम्हाला म्हणायचंय। साधारण किती वार त्याच्या डोक्यामध्ये केलेले आहे? साधारण नुसता प्राणघातकच नव्हता तर त्यांना पूर्णपणे या ठिकाणी जीव मारून टाकायचं होतं। त्यांनी कोयता, धारदार शस्त्र आणि त्याबरोबर खोऱ्याचे जे दांडके असतात, प्लॅस्टिकच्या ह्याचे असे भरीव असे दांडके असतात, त्या ठिकाणी दगड आणि विटा सुद्धा पडलेल्या होत्या। साधारण किती हल्लेखोर याच्यामध्ये होते याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? साधारणपणे मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी 7 ते 8 या ठिकाणी हल्लेखोर होते। आपण आलेलो आहोत या हॉस्पिटलमध्ये ज्याच्यावर काल हल्ला झालेला आहे आणि तो इथे उपचार घेत आहे। तर पाहूया ते बोलण्याच्या मनस्थितीमध्ये जर कधी असतील तर आपण त्यांच्याकडून त्यांच्यावर जो काय हल्ला झालेला आहे त्याच्या प्रतिक्रिया घेऊया। नमस्कार, आपण बोलू शकता का व्यवस्थित? कालची जी घटना घडलेली आहे त्या घटने संदर्भामध्ये आपल्यावर किती जणांनी हल्ला केलाय आणि त्या हल्ल्याचं स्वरूप कसं होतं थोडक्यात सांगा। नमस्ते, मी प्रशांत नागवडे शिरसवडे। मी मुलांना शाळेत आणायला जात असताना 2 व्हीलरवर ठीक दुपारी 2 वाजता रस्त्याच्या मध्यभागी 5 ते 6 जणांच्या टोळक्याने मला अडवून धारदार शस्त्राने माझ्यावर हल्ला केला। त्या धारदार शस्त्रामध्ये कोयता अशा पद्धतीचे शस्त्र होते। ते शस्त्र माझ्यावर हल्ला करत असताना मी पहिला तुम्ही प्रतिकार नाही केला का त्याला? पहिला फटका वाचवण्याचा प्रयत्न केला हाताने, तर माझ्या हाताला पण इथं बोटाला कापलेलं आहे। त्यानंतर माझी गाडी खाली पडली। खाली पडल्यानंतर मग बाकीच्यांनी पण मग शस्त्राने वरून वार केला, डोक्याला, गुडघ्याला याला अशा स्वरूपात पन्नाट केला। साधारण ते जे काही आरोपी होते ते आरोपी तुम्हाला तुमच्या गावातलेच वाटत होते का बाहेरून कोणी आणलेलं होतं? नाही, मला फक्त त्याच्यामध्ये तो मी सार्थक बोडके याला ओळखलं। बाकीचे काय माझ्या डोक्यामध्ये त्यांनी नंतर खोऱ्याचा दांडा घातला, रक्तबांबा झाल्यामुळे मला चक्कर आल्यागत झालं, म्हणून मी काय त्याला म्हणजे मला समजलं नाही। बोडके आणि अजून कोण होतं ह्याच्यामध्ये? ही सगळी जी टीम आहे त्यांची, हे आपलं निकाळजे, काय नाव त्याचं, देविदास निकाळजे, ह्याच्या नेतृत्वाखाली हा सगळं त्यांनी घडवून आणलेलं आहे। म्हणजे हे सगळं प्रकरण देविदास निकाळजे हा घडून आणतोय तुमच्या भोवती असा तुमचा आरोप आहे। तर अशी ही जी घटना आहे त्या घटनेमध्ये आपण पाहतोय का तो बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये। पुणे शहरामध्ये काय चाललंय आज सीपी आपण पाहतोय, ही कोयता गँगची ही जी काही दहशत आहे ही दहशत कमी व्हायला तयार नाही। आज हे जे केसनंद गाव आहे हे पुणे शहराच्या एकदम तोंडालाच असलेलं गाव आहे। ही जी काही पुणे शहरातली कोयत्याची जी काही गँग आहे
ही आज पुणे शहराच्या बाजूला पण पसरायला लागलेली आहे. तर पाहूया शिपी आणि आपले इथले जे पोलीस स्टेशन आहेत, लोणीकंद पोलीस स्टेशनचे जे काही अधिकारी आहेत, ते अधिकारी या संदर्भात काय कारवाई करतायत. पुणे शहरामध्ये जे काही आता घटना चालू आहेत, गुंडागर्दी चालू आहे, शिपी आपल्याला वारंवार आश्वासनं देत आहेत का आम्ही तसं करणार नाहीये. राज्याचे गृहमंत्री देखील म्हणतायत का आम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाहीये. नुकतंच आपण बघतोय निलेश घायवळचं प्रकरण पाहतोय, त्या प्रकरणामध्ये पण सर्वसामान्य लोकांना जे कष्टकरी आहेत त्यांना त्रास दिला जातोय. आज हा पण जो प्रकार आपण पाहिलेला आहे, आज तुमच्या समोर जो आणलेला आहे का, तो पण एक पोल्ट्री चालवणारा मुलगा आहे, शेती करणारा मुलगा आहे, परंतु काहीतरी पूर्ववैमनस्य मनामध्ये धरून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केलेला आहे. तर आपल्या राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी या विषयामध्ये लक्ष घालावं असं सर्व जनतेचं मत आहे. तरी पुण्यामध्ये शांतता कधी लाभणार असंही जनता म्हणते. टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे, जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.